हॅलो, आजचं बुक आहे मास्टर युअर इमोशन्स. तर इमोशन्स तर तुम्हाला सगळ्यांना माहितीच असेल की हॅपी, सॅड, अँग्री, जेलस, देन जे पण काय आपले ह्युमन्सचे बेसिक इमोशन्स आहेत त्यावर या ऑथरने राईट डाऊन केलेलं आहे. तर मी त्याचे तुम्हाला काही कंटेंटमध्ये त्यांनी काही पार्ट्स राईट केलेत, तर मी त्यात तुम्हाला पार्ट्स दाखवते. व्हॉट इमोशन्स आर, म्हणजे इमोशन्स म्हणजे काय आहेत, की नेचर ऑफ इमोशन्स काय आहे, त्यानंतर व्हॉट इम्पॅक्ट्स युअर इमोशन्स. मग त्यामध्ये आहे की स्लीप कसं तुमच्या मूडवर इफेक्ट करतं, देन बॉडी, देन थॉट्स, देन ब्रीदिंग, म्युझिक आणि तुम्ही ज्या एन्व्हायरमेंटमध्ये राहता ते कसं इम्पॅक्ट करतं. देन हाऊ टू चेंज युअर इमोशन्स आहे, की इमोशन्स फॉर्म कसे होतात, त्याच्यानंतर आपण त्यांना चेंज कसे करू शकतो, त्यांना आयडेंटिफाय कसं करू शकतो, देन लेट गो कसं करता येईल, त्याच्यानंतर आपण बिहेवियर चेंज करून इमोशन्स कसे चेंज करू शकतो, किंवा एन्व्हायरमेंट चेंज करून आपण इमोशन्स कसे चेंज करू शकतो. त्यानंतर आहे हाऊ टू यूज युअर इमोशन्स टू ग्रो, म्हणजे एकतर आपण आपले इमोशन्स ऑब्झर्व करणे, रेकॉर्ड करणे, देन स्ट्रेस आणि वरीचे इमोशन्स, जेलसी, डिप्रेशन, फिअर, डिस्कम्फर्ट, आणि जर लॅक ऑफ मोटिवेशन असेल किंवा लोक काय आपल्याबद्दल विचार करतात तर याबद्दलची इमोशन्स असेल, तर खूप सारे टॉपिक्स या बुकमध्ये कव्हर केलेले आहेत. येलो कलरची ही बुक आहे, तर डेफिनेटली वाचायचा प्रयत्न करा. आणि मला आवडलेला थॉट आहे, मी तुम्हाला तो वाचून दाखवते की इमोशन्स आयडेंटिफाय कसे करायचे. या चॅप्टरमध्ये हा थॉट आहे की यू आर नॉट युअर इमोशन्स विल कम अँड दे विल गो. सो वेन यू कॅच युअर सेल्फ सेईंग आय एम सॅड, remember you are incorrect. Nobody has ever been a sad because your emotions not who you are. They can appear to be you but they will soon disappear like a clouds in the sky. सो बेसिकली याचा अर्थ असं काय की कधी कधी असं होतं आपल्याला की आपण सॅड आहेत किंवा वाईट वाटतंय किंवा हॅपी नाही आहेत किंवा नॉट फील गुड, बट इमोशन्स त्यांनी सांगितलं आहे की हे येतील आणि जातील. बट इमोशन्स म्हणजे तुम्ही नाही आहेत किंवा तुमचा तो कोर स्वभाव नाही आहे किंवा तुम्ही